महाराष्ट्रात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. राज्यातील जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात ढगफुटी सदृश पावसाने तांडव घातला. गावोगावी शेतं पाण्याखाली गेली, पिकं वाहून गेली, जनावरं मृत्युमुखी पडली आणि शेकडो घरं उद्ध्वस्त झाली. कित्येक ठिकाणी माणसांच्या जीवितहानीच्याही बातम्या समोर आल्या. नुकसान एवढं भयानक होतं की प्रत्येक गाव, प्रत्येक वस्तीत फक्त आणि फक्त अश्रूंचा पाऊस होता. सरकारच्या यंत्रणाही हादरल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी, मंत्र्यांनी पाहणी दौरे केले, शेतकऱ्यांसाठी मदतीच्या घोषणा केल्या, शेतकऱ्यांचे नुकसान मोजले गेले आणि त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी आता निर्णय घेण्यात येईल. ही चांगली गोष्ट आहे. शेतकरी हा खरंच जगाचा पोशिंदा आहे. त्याच्या घामाच्या थेंबांवर संपूर्ण समाजाचं पोट अवलंबून आहे. शेतकऱ्याला मदत मिळणं हा त्याचा हक्क आहे. पण एक प्रश्न मात्र प्रत्येकाच्या मनात उभा राहतो, नुकसान फक्त शेतकऱ्यांचंच झालं का? जय श्रीराम. मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पाऊस फक्त शेतकऱ्याच्या पिकावर पडला का? तो प्रत्येकाच्या संसारावर पडला. दुकानदार, व्यापारी, हातावर पोट भरणारे मजूर, गाड्या चालवणारे ड्रायव्हर, माल वाहतूक करणारे ट्रक चालक, रस्त्यांवर छोटा मोठा व्यवसाय करणारे, सगळ्यांचं सारखंच नुकसान झालंय. कोणाची गाडी वाहून गेली, कोणाचा ट्रक पलटी झाला, कोणाचं दुकान पाण्यात गेलं. टपरीवाल्याने रात्री टपरी बंद केली आणि सकाळी येऊन पाहतो तर टपरीच गायब. कोणीतरी रात्री दुकान बंद करून गेलं आणि सकाळी दुकानात पाणी शिरून किराणा माल, कपडे, चप्पल, इलेक्ट्रॉनिक्स सगळंच नष्ट झालं. शेतकऱ्याला शेतीसाठी कर्ज असतं, त्याचप्रमाणे व्यापाऱ्याला दुकानासाठी देखील कर्ज असतं. कोणी बँकेकडून घेतलेलं असतं, कोणी नातेवाईकांकडून उसनं घेतलेलं असतं, तर कोणी रोजच्या रोज मिळणाऱ्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. एका पावसाने सगळं उद्ध्वस्त केलं, पण या वर्गाला कोणी नुकसान भरपाई देत नाही. शेतकऱ्यांच्या तुलनेत व्यापारी वर्गावर कर्जाचे बोजे कित्येक पटीने जास्त आहेत. शेतकऱ्यांना इन्कम टॅक्समधून सूट आहे. शेतीमालावर जीएसटी नाही, पण तोच माल व्यापाऱ्याने पॅक करून विकला तर त्याला जीएसटी भरावा लागतो, रिटर्न फाईल करावी लागते, इन्कम टॅक्स भरावा लागतो. स्थानिक नगर परिषदांचे कर, टोल टॅक्स, वेगवेगळ्या परवान्यांचे शुल्क भरावे लागते. व्यावसायिक दिवसरात्र कष्ट करतो, कर भरतो, सरकारच्या प्रत्येक योजनेत, निधीत आपला वाटा उचलतो, पण नैसर्गिक आपत्ती आल्यावर मात्र त्याला मदतीच्या यादीत जागा मिळत नाही. शेतकऱ्यांचं कर्ज थकलं की सरकार कर्जमाफीच्या घोषणा करतं. ही चांगली गोष्ट आहे, कारण शेतकऱ्यांना खरोखर मदतीची गरज आहे. पण व्यापाऱ्यांचं कर्ज थकलं, हप्ते थकले की लगेच बँकेचे रिकव्हरी एजंट दारावर येतात. कर्ज थकलं की सिबिल स्कोअर खराब होतो. पुढच्या आयुष्यात व्यापाऱ्याला कधीच कर्ज मिळत नाही. 1-2 हप्ते थकले की व्यापाऱ्याला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभं केलं जातं. बँका त्याला जणू गुन्हेगारासारखी वागणूक देतात. नैसर्गिक आपत्तीमुळे व्यवसाय बंद पडला तरी त्याला कधीच मदतीचा हात मिळत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा समाजासाठी जागतिक स्तरावरचा गंभीर प्रश्न आहे. सरकार, समाज, मीडिया सगळे त्यावर बोलतात, उपाययोजना करतात, पण व्यापारी आत्महत्या हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून व्यवसायातल्या प्रचंड नुकसानीला सामोरं न जाता अनेक व्यापारी आयुष्य संपवतात. पण त्याकडे ना सरकारचं लक्ष जातं ना समाजाचं. व्यापाऱ्यांच्या आत्महत्यांना कधीच सहानुभूती मिळत नाही. एक छोटा व्यापारी किराणा दुकान लावतो. त्याचं रोजचं उत्पन्न म्हणजे त्याच्या संसाराचं पोषण असतं. दुकानातलं सगळं जर वाहून गेलं तर त्याच्याकडे दुसऱ्या दिवशी मुलांना खायला द्यायलाही पैसे उरत नाही. मोठा व्यापारी लाखोंचं कर्ज काढून शोरूम उभारतो. एका पावसाने शोरूम मधला माल वाहून गेला की तो पुन्हा उभा राहू शकत नाही. हे नुकसान फक्त पैशांचं नाही तर मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक आहे. आयुष्यभराची कमाई एका रात्रीत वाहून जाते. संसार उद्ध्वस्त होतो. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईचे नियम आहेत, पण व्यापाऱ्यांसाठी एकही ठोस योजना नाही. सरकारने व्यापाऱ्यांसाठी सुद्धा नुकसान भरपाई योजना आणावी. कर्ज थकबाकीसाठी सवलती द्याव्यात. जीएसटी, टॅक्स यामध्ये सूट द्यावी. विमा योजनांची सक्ती करावी. आत्महत्याग्रस्त व्यापाऱ्यांच्या कुटुंबांना मदत करावी. व्यावसायिक वर्ग हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याच्याशिवाय उद्योग, व्यापार, रोजगार काहीच चालू शकत नाही. मग नैसर्गिक आपत्तीत त्याला का विसरलं जातं? आम्ही सरकारकडे ठाम मागणी करतो की जसं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते तसंच व्यापाऱ्यांनाही द्यावी. व्यापाऱ्यांचं कर्ज थकलं की त्यासाठी सवलती, पुनर्गुंतवणूक योजनेची घोषणा करावी. टॅक्समध्ये सवलत द्यावी, कारण व्यापाऱ्यांचं नुकसानही तितकंच भयानक असतं.
व्यापारी आत्महत्यांकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि त्यासाठी स्वतंत्र मदत योजना आणावी. न्याय फक्त एका वर्गालाच का? शेतकऱ्यांना मदत मिळावी हे योग्य आहे, पण व्यापारी वर्गालाही न्याय मिळायला हवा. अन्यथा न्याय हा केवळ एका वर्गापुरताच मर्यादित राहील आणि लाखो व्यापारी, दुकानदार, लघु उद्योगपती यांच्या आयुष्याचं काय? व्यावसायिक वर्ग हा फक्त नफा कमावणारा नसतो, तो रोजगार निर्माण करणारा देखील असतो. तो सरकारच्या महसुलात मोठा वाटा उचलणारा असतो. त्याची वेदना ओळखून सरकारनं तातडीने पावलं उचलली पाहिजेत. शेवटचं आव्हान. आज व्यापारी वर्ग सरकारकडे हात जोडून मागणी करतोय, आम्हालाही माणूस म्हणून बघा, आम्हालाही न्याय द्या, आमच्या नुकसानीची सुद्धा दखल घ्या. पाऊस फक्त शेतकऱ्यांच्या शेतातच नाही, आमच्या घरावर, आमच्या दुकानावर, आमच्या संसारावरही पडतो. मग मदत फक्त एका वर्गालाच का? व्यापारी वर्गाची व्यथा, त्याचं दुःख, त्याचा आक्रोश सरकारने ऐकला नाही तर उद्या या वर्गाचं अस्तित्व धोक्यात येईल. मग अर्थव्यवस्थेलाही कोसळण्यापासून कोणीच वाचू शकणार नाही. सरकारने व्यापारी वर्गासाठी स्वतंत्र मदत योजना आणावी. नुकसान भरपाई द्यावी, कर्जमाफी, टॅक्स सवलती, विमा सुविधा द्याव्यात. हीच काळाची गरज आहे. या विषयावर तुमचं मत काय ते खाली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच विचार करायला लावणाऱ्या विषयांसाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.